रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेळ्यांसाठी कॅल्शियम आणि वाय मिनरल आणलेलं आहे मित्रांनो. जे आपले पिलं आहेत त्यांच्या योग्य ग्रोथसाठी आपण त्यांना आता कॅल्शियम सुरू करणार आहे. आता ते आपले पिलं जवळपास 3 महिने झालेले आहेत, त्यांचे सर्व डिवर्मिंगा वगैरे झालेले आहेत. तर डिवर्मिंगचा व्हिडिओ आपण मागेच टाकलेला होता 2 दिवसापूर्वी. तर आपण त्यांना आता कॅल्शियम चालू करतो आहे. तर बघा मित्रांनो, कॅल्शियम आणि वाय मिनरल कसं मिक्स करायचं. तर हे आहे मित्रांनो चिलेटेड ओस्टवेट. याच्यामध्ये हे आपण घेतलेलं 1 लिटर आणि याच्यामध्ये आता आपण 60 ml वाय मिनरल मिक्स करणार आहे. तर बघा, हे वाय मिनरल आहे, वाय मिनरल फोर्ट. हे आपण 60 ml त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण हे कॅल्शियम फोडलेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे वाय मिनरल मिक्स करतो आहे. हे मिक्स करून झालं मित्रांनो. आता याचं आपण झाकण बंद करून याला योग्य पद्धतीने वेग हलवणार आहे. तर हे उघडलेले मित्रांनो आपण आता हे बघा कसा गर्द गुलाबी रंग आलेला आहे. आणि आता हे आपण आपल्या बोकडांना आणि छोट्या पिलांना वजनानुसार देणार मित्रांनो. हा आपला बोकड आहे मित्रांनो जवळपास 40 किलोच्या जवळपास, आणि तो छोटा बोकड आहे मित्रांनो 15. त्याचं आपण अजून वजन नाही केलेलं, त्याचं आता वजन करू. 3 महिन्याचा कंप्लीट होईल तो आता 1-2 दिवसात. तर त्याचं आता वजन करून आपण त्यालाही कॅल्शियम सुरू करणार आहे. तर आपण आता घेतलेले मित्रांनो 10 ml औषधे बघा बोकडाला देतोय आपण. बघा कशा पद्धतीने पितोय तर एकदम सॉफ्ट. बळजबरी नाही करावं लागत मित्रांनो. काही वेळेस क्वचित जनावर असतात त्यांना बळजबरी पाजावं लागतं. त्या छोट्या पिलाला बळजबरी पाजावं लागेल. ती शेळी पिण्यासाठी येते तर तिला मारतोय. चल बेटा. तर धन्यवाद मित्रांनो आपले व्हिडिओ बघण्यासाठी. शेळीपालनातील असेच विविध व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.